नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा पेपर झालेला आहे आणि पेपर जो आहे तो मध्यम स्वरूपाचा पेपर होता. जास्त सोपा पण नव्हता आणि खूप एक्स्ट्रीम हार्ड पण नव्हता. मीडियम टू हार्ड या रेंजमध्ये आजचा हा पेपर होता. मग आज आपण या पेपरमध्ये भारतीय राज्यघटना विषयाचे जे 15 प्रश्न होते त्याचे एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत. आन्सर जे त्या आयोगाच्या आन्सर कीमध्ये एखादा दुसरा आन्सर इथं बदलू शकतो, नाही तर आन्सर तुम्हाला याच मी आज जे देणार आहे तर तेच आन्सर तुम्हाला आयोगाच्या आन्सर की मध्ये सुद्धा दिसतील. एखाद्या दुसऱ्या आन्सरचा फरक असू शकतो. तर बघा, आपला अभ्यास मित्राचा टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आणि ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड जॉईन करून ठेवू शकता. सुरू करूया आजचं सेशन. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाचा कामकाज आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. मग आपण जर बघितलं तर मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जो काही संविधान कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या आहे ते आपल्याला दिलेले आहे. निवडणुकीत मतदान करण्याचं कर्तव्य ऍड करायला सांगितलं होतं, बरोबर आहे. कर भरणे हे कर्तव्य ऍड करायला सांगितलं, बरोबर आहे. औद्योगिक संस्थांचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य ऍड करायला सांगितलं, हे बरोबर आहे. आणि मुलांचे शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीतील कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारीची पालकत्वाची भावना जोपासणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व. पुढे जाऊया. कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावांतर्गत फक्त महत्वाची कलम जी आहे ती चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतली जातात आणि मध्यवर्ती कलमे जी आहे ती वगळली जातात आणि मंजूर झाल्याचं गृहीत धरलं जातं. तर आपण जर बघितलं ते कांगारू प्रस्ताव असतो. तर कांगारू प्रस्तावामध्ये काय केलं तर कांगारू जशा उड्या मारतो तशा प्रकारे प्रस्ताव इथं काय केला जातो, मान्य मंजूर केला जातो. म्हणजे कांगारू प्रस्तावामध्ये सगळ्या कलमांवर चर्चा वगैरे केली जात नाही. बघा, आता ही सगळी कलम आहे तर कांगारू प्रस्ताव काय, तर काही निवडक कलमांवरच इथं काय केली जाते, चर्चा केली जाते आणि मधले जे महत्वाची नाही अशी कलम सोडून दिली जातात. यालाच कांगारू प्रस्ताव म्हटलं जातं. तर कांगारू प्रस्ताव हे याचं उत्तर असेल. कांगारू समापन हे याचं उत्तर असेल. पुढे जाऊया. खालील अयोग्य कथन ओळखा. राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारे दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही, बरोबर आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारण देण्यास बांधील आहे तर राष्ट्रपतीने जर एखाद्याला क्षमा केलं तर त्यासाठी कोणतंही कारण देण्यास राष्ट्रपती बांधील नाहीये. हे चुकीचं असणार आहे, हेच आपलं उत्तर आहे. दयेसाठी याचिका कर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, बरोबर. तोंडी सुनावणी तिथं करू शकत नाही. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या इथे उत्तर असेल. पुढे जाऊया. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणतं आहे. तर पंडित नेहरूंनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली, चुकीचं आहे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मग ए जर चुकीचं आहे तर आपल्याला चुकीचंच विधान निवडायचंय, म्हणून आपण हे दोन ऑप्शन जे ते काढून टाकूया. लोकसभेकडून निवडून आलेल्या सदस्यांमधून या समितीचा अध्यक्ष निवडला, तो बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेतून 15 ते राज्यसभेतून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. तर आपण जर बघितलं तर पहिल्यांदा या समितीमध्ये लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5 सदस्य निवडले जात होते. त्याला चेंज करण्यात आलेले आहे 1974 मध्ये, म्हणून सी स्टेटमेंट सुद्धा इथं बरोबर आहे. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो, 2 वर्षाचा नसतो. त्यामुळे डी चुकीचा आहे. तर इथं उत्तर असणार आहे एडी, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे. तर तुम्ही बुस्टर डोसचं लेक्चर बघितलं होतं, नाही बघितलं मला नाही माहित, पण हा प्रश्न 1-2 वर्षातून कंटिन्यू रिपीट होतो. जोडी लावाच्या स्वरूपात येत होतं इतके दिवस, पण आता स्टेटमेंट फॉर्म मध्ये आला. केसी व्हेअर यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, बरोबर आहे. मॉरिस जोन्स यांनी वाटाघाटीचे संघराज्य बोललेलं आहे. त्यानंतर ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी सहकारात्मक संघराज्य, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बोललेले. तर हे 3 आपल्याला मोस्टली माहीतच आहे. हे CF स्ट्रॉंग समजून घ्या. हे जरी कुणाला माहित नसेल तर आपलं उत्तर एबीडी पाहिजे उत्तरामध्ये, एबीडी. तर एबीडी आपण जर बघितलं पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे इथं CF स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संघराज्य जे ते कमी संघराज्य आहे, तर हे सुद्धा बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल त्याचं. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम नियंत्रक व महालेखा परीक्षकाचं स्वतंत्र पद स्थापित करतं. तर नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या पदाबाबत कलम आहे 148 भाग 5. राज्याच्या महाधिवक्त्याचं परिश्रमिक
कोण निर्धारित करतं, म्हणजे महाधिवक्त्याचे वेतन भत्ते या सगळ्या गोष्टी कोण निर्धारित करतं, तर राज्यपाल निर्धारित करत असतात. घटनेने ते ठरवून दिलेलं नाहीये. भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय याच्या जोड्या जुळवायच्या आहे. तर आता समजून घ्या की आपण जोड्या जुळवताना प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय हे कलम नंतर ऍड झालेले, म्हणून मी काय करणार इथं शोधणार. आता इथं क म्हणजे ए आहे आणि ख म्हणजे बी आहे, तर 350 ए सोबत मी याची जोडी जुळवणार. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय 350 ए. मग बी चं एक पाहिजे मला, मग बी चं एक कुठं आहे, तर इथं नाही, इथं नाही, इथं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यानंतर भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी हे पण नंतर ऍड झालेले, मग याची जोडी 350 बी सोबत मला जुळवायची आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश, मग याची 351 आहे. आणि समजून घ्या की काही तक्रार वगैरे करायची असेल तुम्हाला भाषेशी संबंधित, तर त्याचं कलम जे आहे ते 350 आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश कोणते आहेत, तर 16 देशांमध्ये आपण जर बघितलं दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. मग त्यामध्ये फिनलँड पण येतो, इस्रायल पण येतो, रिपब्लिक ऑफ सायप्रस पण येतो, पोर्तुगाल पण येतो. वरीलपैकी सर्व देश त्यामध्ये येतात. खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे. बी एन राव हे घटना समितीचे सल्लागार होते, हे सगळ्यांनाच माहित असेल, त्यामुळे असं कोणी नसावं की त्याने हे स्टेटमेंट चुकीचं ठरून आलं असेल, तर त्यामुळे पहिला ऑप्शन इथं बाद होणार आहे. बी एन राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, त्या समित्यांनी सर बी एन राव यांना एक अहवाल दिला, म्हणजे आपापल्या समित्यांचा सगळ्यांचा अहवाल दिला, आणि मग बी एन राव यांनी त्या अहवालाचा वापर करून एक मसुदा तयार केला आणि एक छोटी राज्यघटना तयार केली आणि ती मसुदा समितीकडे दिली. आणि मसुदा समितीने मग त्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या, काही काढून टाकल्या. तर अशा प्रकारे आपलं संविधान तयार झालेले, त्यामुळे बी सुद्धा इथं बरोबर आहे. मग बी बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन इथं कट झालेला आहे. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, जेव्हा दोन स्टेटमेंटमध्ये सेम इन्फॉर्मेशन दिलेली असते, फक्त थोडाफार चेंज असतो, तर त्यामधलं एक स्टेटमेंट 100% बरोबर असतं आणि एक स्टेटमेंट चुकीचं असतं. तर बी एन राव यांनी तयार केलेल्या मसुद्यामध्ये 243 कलम आणि 13 अनुसूची होत्या, म्हणून डी बरोबर आहे. सी इथं का असणार आहे, चुकीचं असणार आहे, तर फक्त सी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश आहे. 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित ही अनुसूची आहे. मग आता मला इथे एक शब्द दिसतो, ग्रामीण गृहनिर्माण. तर शहरी भागाशी संबंधित ग्रामीण गृहनिर्माणचा काही संबंध येणार का, नाही. मग मी सी ला बाद करणार, ज्या ज्या पर्यायामध्ये सी आहे तिथून मी काय करणार, सी ला बाद करणार. कारण आपल्याला इथं 12व्या अनुसूचीमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे हे विचारलेलं आहे. आपलं उत्तर असणार ए बी डी पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो. त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे हा आहे. बरोबर आहे. प्रतिषेध आदेश जो आहे तो प्रशासकीय संस्था विरुद्ध जारी केला जाऊ शकत नाही, तर तो जारी केला जाऊ शकतो, त्यामुळे बी चुकीचं आहे. प्रतिषेध आदेश न्यायिक आणि अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ए सी. ए सी कुठे, पर्याय क्रमांक 2. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्ती करता येतात. साध्या बहुमताने कोणकोणत्या घटना दुरुस्ती करता येतात. नवीन घटक राज्याची निर्मिती करणं, राष्ट्रपतीच्या वेतन भत्त्यामध्ये दुरुस्ती करणं, मार्गदर्शक तत्वांमध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला कलम 368चा वापर करून घटना दुरुस्ती करावी लागते. मित्रांनो, आपण जर बघितलं तर साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करता येत नाही. मतदारसंघाचं परिसीमन हे साध्या बहुमताने होऊ शकतं. आपलं उत्तर ए बी आणि डी असणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील विधानांपैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंबंधी कोणते विधान योग्य आहे. राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. राज्यपाल त्यांना योग्य आणि उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. बी पण बरोबर आहे. तर ए बी आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्या, त्यामुळे हे 2 ऑप्शन गेले. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक 2 सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. ए बी सी इथं काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदेसंबंधी योग्य विधाने शोधा. याचा उल्लेख कलम अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये. बरोबर. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे.
तर हे सुद्धा बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही, चुकीचं आहे. 1990 मध्ये आपण जर बघितलं सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार आपण स्थापन केलेली आहे 1990 मध्ये, त्यामुळे सी चुकीचा असणार आहे. आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणती आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही, तर 1990 मध्ये स्थापन केलेली आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 ए बी असणार आहे. तर अशा प्रकारे पॉलिटीचे आपण एक्सपेक्टेड इथं आन्सर जे आहे ते बघितलेले आहे. भविष्यातील एक्झामसाठी आपला टेलिग्राम ग्रुप, इन्स्टाचं पेज आणि आपला अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करून ठेवा. आपण कंबाईनसाठी लवकरच क्वालिटी बॅचेस या ॲपवर सुरू करणार आहोत. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.